कोण जाणार बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून? सिंगल इव्हेक्शन होणार की डबल इव्हेक्शन होणार? या सगळ्यावरती आपण बोलूया. मित्रांनो, ज्या पद्धतीने बिग बॉसने सांगितलं होतं, की 1 पेक्षा जास्त सदस्य हे या आठवड्यात घराबाहेर जाणार आहेत. त्यामुळे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. सिंगल इव्हेक्शन होणार, डबल इव्हेक्शन होणार. डबल इव्हेक्शन झालं तर कोण जाणार घराबाहेर? तर आले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यातून बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? मित्रांनो, एकंदरीत हे जे काही वोटिंग पोल आहे ते पाहता 7व्या स्थानी अजून आहे ती म्हणजे संस्कृती साळुंके म्हणजे ससा. सस्याचा गेम तसा बिग बॉसच्या घरामध्ये नाही. सस्याला वाटतं की मी खूप खेळतोय, परंतु तसं एकंदरीत पाहायला मिळत नाही. संस्कृतीचं काय चुकते माहिती आहे का? तिला एकतर व्यवस्थित मुद्दे मांडता येत नाही, हे एक होतं. आणि नेमका मुद्दा काय आहे, त्यावरती आपण काय भाष्य करायचं, हे तिला कळत नाही. टास्क कसा खेळायचा हेही तिला कळताना दिसत नाही. मगाशी सांगितलं ना, की तिला असं वाटतं, की मी खूप खेळते, परंतु अजिबात तिला बिग बॉसचा गेम कळत नाही. त्यामुळे तिला वोटिंग ही तशी होताना दिसत नाही. मित्रांनो, जर डबल इव्हेक्शन झालं ना, तर संस्कृतीचा नंबर लागू शकतो. आता दुसरा कोण जातो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या वोटिंग ट्रेंडनुसार संस्कृती ही 7व्या स्थानी म्हणजेच बॉटमला आहे. नंबर 6 ची गोष्ट करायची झाली तर संस्कृतीच्या बरोबर वाईल्ड कार्ड म्हणून आलेले रेवा कौरसे आहे. मित्रांनो, रेवा कौरसे नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळण्याचा प्रयत्न ती करते. डे 1 पासून ती काही ना काही घरामध्ये करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. आणि तिने डे 1 पासून ठरवलंय, की मला काटा टीममध्येच खेळायचं आहे आणि त्या पद्धतीने खेळण्याचा ती प्रयत्न करते. कालच्या टास्कमध्ये देखील ती नक्कीच भिडली त्या विशालला. मित्रांनो, ती नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये खेळते, परंतु सध्या तिला तेवढा सपोर्ट मिळताना दिसत नाही. कारण हे वाईल्ड कार्ड सदस्य आलेत आणि जे डे 1 पासून बिग बॉसच्या घरामध्ये खेळतायत, त्यांनी एक त्यांची फॅन फॉलोइंग सेट केली. ते लोकं नॉमिनेशनमध्ये आले, की हे लोकं त्यांना लगेच वोटिंग करायला जातात. तेवढी वोटिंग सध्या या वाईल्ड कार्ड सदस्यांना होताना दिसत नाहीये. त्यामुळे त्याचा फटका नक्कीच रेवाला देखील बसतोय आणि रेवा सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 6व्या स्थानी आहे. तिला तशी जास्त वोटिंग होताना दिसत नाही. रेवा 6व्या स्थानी आहे. नंबर 5 वरती अजून आहे ती म्हणजे दीपाली सय्यद. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की दीपाली सय्यद हिचा गेम आहे ना, हा तळ्यात मळ्यातला आहे. काटा टीममध्ये देखील खेळते, परंतु इकडे देखील ती चाचपडत असते, की माझ्यासाठी इकडे काही योग्य आहे का? इकडे नाही झालं तर मी इकडे जाऊ शकतो का? म्हणजे दोन्ही दगडावर पाय ठेवून खेळण्याचा प्रयत्न करते. दुसरं म्हणजे ती आहे ना, प्रत्येकाच्या गुड बुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करते. तर हेच कुठेतरी दीपाली सय्यद यांना नडताना दिसतंय. काही अंशी त्या गेम खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करतात, परंतु त्यांचा तो गेम आहे ना, लोकांना जास्त आवडताना दिसत नाही. त्यामुळे लोकही त्यांना जास्त वोटिंग करताना दिसत नाही. सध्या दीपाली ताई या वोटिंग ट्रेंडमध्ये 5व्या स्थानी आहे. नंबर 4 वरती आलाय तो म्हणजे प्रभू शेळके. मित्रांनो, प्रभू शेळके याला वोटिंग चांगली नक्कीच होते, परंतु तसं गेम बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा नाहीये. आणि काल तर तो सरळ सांगत होता, की मी ट्रॉफी जिंकून जाणार. यावरती ससा म्हणाली, की काही न करता तू बिग बॉसच्या घरातनं ट्रॉफी घेऊन जाणार? त्यावर बोलतो, "हो, मी काही न करताच बिग बॉसच्या घरातनं ट्रॉफी घेऊन जाणार." आता त्याला असं का वाटतं माहिती नाही. पण प्रभूचा तसा पाहिजे तसा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये, परंतु त्याला सध्या वोटिंग होताना दिसते. या वोटिंग ट्रेंडमध्ये तो 4थ्या स्थानी आहे. नंबर 3 वरती आलाय तो म्हणजे सागर कारंडे. मित्रांनो, सागर कारंडेच्या वोटिंगमध्ये जबरदस्त वाढ झाली. काल ज्या पद्धतीने जो काही कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा जो काही टास्क तो खेळला, म्हणजे अक्षरशः कपडे फाड परफॉर्मन्स त्यांनी दिला. तर याचा फायदा नक्कीच सागरला होताना दिसतोय. आणि विशेष म्हणजे सागरसाठी घराबाहेर एक कलाकारांची फौज तयार झाली. चला, हवा येऊ द्यावाले किंवा मग इतर त्याच्यासोबत काम करणारे जे काही कॉमेडी ॲक्टर्स आहेत, ते मोठ्या प्रमाणात व्हिडिओ तयार करत सागरला मतदान करा, असं सांगताना दिसतायत. एकंदरीत सागरचा जो काही वीक गेम गेले काही आठवडे पाहायला मिळतोय, तर सागर घराबाहेर जाईल असं वाटत होतं. त्यामुळेच ही जी काही कलाकारांची फौज आहे, ती सागरसाठी उभी राहिली आणि मोठ्या प्रमाणात त्याला मतदान करा असं सांगताना दिसतंय. आता याचा फायदा सागरला किती होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु कालच्या एकंदरीत टास्क नंतर सागरला बऱ्यापैकी वोटिंग होताना दिसते. या वोटिंग ट्रेंडमध्ये तो 3ऱ्या स्थानी आहे. नंबर 2 वरती आहे तो म्हणजे विशाल कोटियान. विशाल कोटियान बिग बॉसच्या घरातील मास्टर माइंड. विशालला सध्या तगडी वोटिंग होताना दिसते. विशाल प्लस रुचिता यांचे वोट विशालला मिळताना दिसत आहेत आणि विशाल
2 नंबरची वोटिंग घेताना दिसतोय. सध्या नंबर 1 वरती आहे तो म्हणजे आरबी म्हणजेच राकेश बापट. राकेश बापटचा काय बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे. कालचा एकंदरीत एपिसोड पाहता राकेश बापट काहीच बिग बॉसच्या घरामध्ये करत नाही. त्या पोरींना टास्क खेळण्यासाठी पाठवतो आणि हा भाई मस्तपैकी बसलाय. तो सांगत पण आहे, की मी जाऊ, खेळू. सरळ सांगतो, की आमची जी काटा टीम आहे, ती टास्कमध्ये नल्ली आहे. अरे तूच खेळत नाही टास्क आणि बाकीच्यांना तू सांगतोस, की हे काहीच करत नाही. आम्ही जिंकूच शकत नाही. तू अगोदरच हार मानतो आणि नंतर सांगतो, की आम्ही जिंकू शकत नाही. वाह रे वाह! तरीही म्हणजे हा खेळत नसला, म्हणजे हा बिग बॉसच्या घरामध्ये खेळत नसला, तरीही लोकांचा सपोर्ट त्याला चांगला मिळताना दिसतोय. सध्या या फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये राकेश बापट हा पहिल्या स्थानी आहे, दुसऱ्या स्थानी विशाल आणि तिसऱ्या स्थानी आलाय तो म्हणजे सागर कारंडे आणि बॉटमला आहेत ते म्हणजे दोन्ही वाईल्ड कार्ड सदस्य दीपाली आणि प्रभू. असे 4 कंटेस्टंट सध्या बॉटमला आहेत. मित्रांनो, एकंदरीत बिग बॉसची ही जर्नी पाहता, हा जो काही खेळ पाहता बिग बॉसचा, वोटिंग वरती कोणी जाताना दिसत नाही. बिग बॉसला जे काही वाटतं त्यालाच ते घराबाहेर काढताना दिसतात. जर सिंगल इव्हिक्शन झालं तर मग बघू ससा, रेवा, दीपाली, प्रभू, सागर यापैकी कोण जातं. डबल इव्हिक्शन झालं ना तर एकंदरीत असं स्पष्ट दिसतंय की ससा हा बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो. आता त्याबरोबर कुठला सदस्य जातो? रेवा जाते, दीपाली, प्रभू की सागर कोण जातं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण ज्या पद्धतीने बिग बॉसने सांगितलं की यावेळी एक नव्हे तर एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जाणार आहेत. त्यामुळे शॉकिंग असणार आहे की एकापेक्षा जास्त सदस्य कोण जाऊ शकतात. एकंदरीत असं दिसते की सशाचा नंबर नक्कीच आहे घराबाहेर जाण्यासाठी. आता सशाबरोबर कोण जातंय हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? कोणी घराबाहेर जावं? प्रभू, सागर, दीपाली की मग रेवा? की हे जे 2 कंटेस्टंट जे सध्या स्ट्रॉंग आहेत बिग बॉसच्या घरामध्ये आणि वोटिंगमध्ये यापैकी जावं, कोण जावं? आणि तुमचा सपोर्ट कोणाला हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.